विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। सोलापुरात चंद्रकांत पाटलांच्या पोस्टला महिला राष्ट्रवादीने मारले जोडे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना घरी जाऊन स्वयंपाक करा, तसेच कोठेही जा, मसनात जा, पण आरक्षण द्या, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना बोलले होते। या वक्तव्यामुळे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल झाली आहे। यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलने केले। या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पोस्टला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला। पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता म्हेत्रे, प्रदेश सचिव नलिनी चंदेले, शहराध्यक्ष सुनीता रोटे, लता ढेरे, मनीषा नलवडे, मंगला कोल्हे, लता फुटाणे, शशिकला कसपटे, मनीषा माने, प्रदेशच्या सायरा शेख यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी होत्या। सुळे साहेबांनी सांगितले की माझ्या पत्नीचा मला अभिमान आहे आणि आमचा गर्व रुबाब आहे। सुप्रताई 9 वेळा संसदमध्ये त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत आणि तुम्ही असं बोलता त्यांना, तुम्हाला काय मिळालेलं आहे तुम्ही बघा, जर आत्मपरीक्षण करा। भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आमच्या नेत्या आदरणीय सुप्रिया सुळे यांच्यावर जे वक्तव्य केलंय, हे वक्तव्य समस्त स्त्री जातीचा अपमान त्यांनी केलेला आहे। ते असं म्हणतात की ज्यांना तुम्हाला राजकारण करता येत नाही तर घरी जावा आणि स्वयंपाक करा। ह्या चंद्रकांत पाटलांना एक निवडणूक लढून जिंकता आलेलं नाही। एक आता विधानसभा त्यांनी निवडणूक जिंकली आहे, तिथं सुद्धा एका महिलेला त्यांनी बाजूला काढलंय आणि ते आमच्या नेत्यांना असं बोलतायत सुप्रियाताई सुळेंचं राजकारण हे चंद्रकांत पाटलांच्या पेक्षा ते 10 वर्षांनी लहान आमच्या सुप्रियाताई, पण त्यांचं राजकारण चंद्रकांत पाटलांच्या पेक्षा 10 वर्षांनी मोठं ते दिल्लीतलं राजकारण आहे। ज्या दिल्लीमध्ये चंद्रकांत पाटलांना त्यांच्या पक्षाने प्रचाराची पत्रकं वाटायला पाठवली होती, त्या दिल्लीमधलं आमच्या सुप्रियाताई सुळेंचं राजकारण आहे। ते सुप्रियाताई सुळेंना असं म्हणतात की घरी जाऊन स्वयंपाक करा। त्या सुप्रियाताई सुळेंच्या वडिलांनी आमचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी इथल्या महिलांना आरक्षण दिलं आणि ज्या महिला चुली पुढे स्वयंपाक करत होत्या त्यांना राजकीय व्यासपीठ दिलं, सामाजिक व्यासपीठ दिलं। राहिली गोष्ट ती ओबीसीची, ओबीसीच्या वर ते बोलत असतील तर त्यांना एवढंच सांगायचं की सुप्रियाताईंना तुम्ही बोलता। त्यांच्या वडिलांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्रात मंडल आयोग लागू केला आणि ओबीसींना आरक्षण मिळालं। जेव्हा मंडल आयोग लागू केला त्यावेळेस बीजेपीनं कमांडल सुरू केलं, बीपीसी यांचा पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकार पाडलं। हे ओबीसींना आरक्षण जे दिलं ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिले। महिलांना अवमानकारक बोलणं ही भाजपची संस्कृती आहे। ह्याच्यात अनेक राम कदम सारखे नेते असतील, गिरीश बापट सारखे नेते असतील, परिचारक असतील, यांनी कायम आमचा अपमान केलाय, समस्त महिलांचा अपमान केलाय, त्यांनी माफी मागायला पाहिजे। एवढं सांगते, मसनात तर सगळ्याला जायचंय। चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटलांचं करायचं
सुप्रियाताई सुळे, आदरणीय आमचे अजितदादा, आदरणीय आमचे जयंत पाटील साहेब आणि आदरणीय आमच्या प्रदेश अध्यक्ष विद्याताई यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही 80% समाजकारण आणि 20%च राजकारण करतो। यामध्ये आदरणीय शरद पवार चंद्र साहेबांनी महिलांना जो न्याय मिळवून दिला, त्यांच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून आज प्रत्येक स्त्री घराच्या बाहेर पडून पुरुषांच्या बरोबरीने काम करते। ही आमची संस्कृती आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची ही आमची संस्कृती आहे। तीच भाजपची अशी वाईट संस्कृती आहे, प्रत्येक ठिकाणी महिलांचा अपमान करणे एवढंच त्यांना जमतं। प्रत्येक ठिकाणी ते महिलाला कधीही सोडत नाहीत। दारूच्या बाटल्यांवर महिलांची चित्र टाका म्हणजे ते दारूच्या बाटल्या खपतील, अशी ही यांची संस्कृती आहे। काल परवाच आमच्या ताईंबद्दल जे चंद्रकांत पाटलांनी इतकं वाईट वक्तव्य केलं, चंद्रकांत दादा मला तुम्हाला एवढं सांगायचं, मसनात तर प्रत्येकाला जायचंय, तुम्हाला जायचं आणि आम्हाला जायचंय, पण बोलून वाईट कशाला होता? इतकं वाईट वक्तव्य तुम्ही आमच्या नेत्यांबद्दल केलेलं आहे। ही जनता फक्त एकट्या सुप्रियाताईबद्दल तुम्ही वाईट वक्तव्य नाही तर अख्ख्या भारतातील किंवा सगळ्या जगातील महिलांबद्दलचा तुम्ही अपमान केलेला आहे आणि या अपमानाबद्दल आपल्याला सगळ्या महिलांची माफी मागावी लागेल, एवढंच मी या ठिकाणी सांगते। पण नाही तर संपूर्ण राज्यातील, देशातील अन्नपूर्णेचा अपमान केलेला आहे। त्यांची आई बहीण का स्वयंपाक करत नाहीत का? ते खातात काय? महिला जेव्हा स्वयंपाक करतात तेव्हाच ते जेवले जातात। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते विसरलेत। म्हणून संपूर्ण याद राखा, चंद्रकांत पाटील यापुढे सुप्रियाताईंना बोलाल तर आम्हालाही हातात स्वयंपाकाचे भांडे घेऊन तुमच्या घरावर यावं लागेल। आज काय केलं तुम्ही? आज आम्ही निदर्शनं केले, त्यांचे चप्पलने त्यांना जोड्याने मारलेले, पण नंतर हाताने त्यांचे डोके फोडू आम्ही। कारण का? तुम्ही वाटेल तसं बोलायला लागलात। महिला हे अन्नपूर्ण आहे, त्या स्वयंपाक करूनच राजकारण करतात। जिला स्वयंपाक जमतो, घरचं बजेट जमतं, ती राजकारणात यशस्वी होते। म्हणून आज आमच्या सुळे साहेबांनी सांगितले की माझ्या पत्नीचा मला अभिमान आहे आणि आमचा गर्व। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।